नमस्कार. आज आपण आयुष्मानचा ऑपरेटर आय डी कसं तयार करायचा यूजिंग ॲडमिन कोड आणि CECसाठी. तर या प्रकारे लॉग इन करा. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला UMP पोर्टल तिथं जाऊन तुम्हाला ॲज पर साइनअपनी आधार कार्ड व्हेरीफाय करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर तिथं OTP वगैरे द्यायचं आहे. OTP दिल्याच्यानंतर तुम्हाला जिथं काही ते वरची ॲज पर आधारनुसार माहिती येईल त्या माहितीनुसार हे करायचं. त्यामध्ये तुम्हाला हाचा जो आहे तो 25 तारखेपर्यंत आहे ॲडमिन कोड. याच्यानंतर तुम्हाला जर बदलला तर तो दुसरा पण ॲडमिन कोड दिला जाईल. ईमेल ID व्हेरीफाय करायचा आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर याच्यासाठीच मी सोबत एक लिंक देणार आहे. त्या लिंकमध्ये नंतर माहिती भरून द्यायची. त्यामध्ये एक रेफरन्स नंबर आहे. तो सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमचा आयडीची प्रोसेस क्रिएट होईल त्यावेळेस लॉग इन करून PDF वरती तो इथं बघा आयडेंटिटीमध्ये SHA महाराष्ट्र, त्याच्यानंतर कार्ड क्रिएशन एजन्सी, नंतर CEC 1 नंबरचं, नंतर CEC ID टाकायचं आहे. CEC ID टाकल्याच्यानंतर खाली युजर रोलमध्ये ऑपरेटर BIS, नंतर BIS आणि हा ॲडमिन कोड 63W PAW 2M आणि ॲड करायचे. ॲड केल्याच्यानंतर खाली डिटेल इथं तुमच्या मेल ID नुसार किंवा कोणतं पण एक युजर नेम सिलेक्ट करायचं जिथं दिसेल ते त्याप्रमाणे. नंतर तुमचा बाय डिफॉल्ट जो काही पासवर्ड सेट करायचा तो सेट ठेवा. आता ज्यांचं ऑलरेडी त्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांनी परत लॉग इन करून इथून UMP पोर्टलवरून चेंज करू शकता. हे झालं अकाउंट क्रिएटेड. यानंतर परत लॉग इनला यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून UMP पोर्टलला लॉग इन करायचं आहे. ज्यांचं UMP नॉट मॅप्ड म्हणून एरर येतो त्यांनी परत या प्रोसेसनुसार ॲडमिन कोड चेंज करून प्रोसेसनुसार लिंक भरून द्यायची. मोबाईल नंबर टाकून इथं लॉग इन करायचं आहे. ज्यांचं ॲडमिन कोड किंवा काही नव्हतं त्यावेळेस त्यांनी केले त्यांनी या प्रकारे येऊन चेंज करू शकता. OTP टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. कारण की ज्यांना UMP नॉट मॅप्ड किंवा नॉट असाइन म्हणून येते त्यांनी इथून अशा प्रकारे लॉग इन करून ॲडमिन कोडने पण करू शकता. हे क्लोज करा रिमाइंडर. त्याच्यानंतर याच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे. प्रोफाईलमध्ये गेल्याच्यानंतर वरती प्रोफाईल आहे कोपऱ्यात उजव्या कोपऱ्याला. प्रोफाईलमध्ये जायचं आहे. डाउनलोड डिटेल्समध्ये एक PDF डाउनलोड होईल आणि त्या PDF डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्या पहिल्याच लाईनला रेफरन्स नंबर येतो. तो रेफरन्स नंबर सोबत दिलेल्या लिंकमध्ये व्यवस्थित भरायचा आहे. ही आजच्या आज सगळ्यांनी करून घ्या जेणेकरून ऑपरेटर लॉग इनसाठी डाटा तुमचा पाठवला जाईल. हा आता SHAने 1 दिवसासाठीच दिलेला आहे ॲडमिन कोड.